अनेक जण लांबचा प्रवास करण्यासाठी आणि लवकरात लवकर पोहोचण्यासाठी विमानाने जाण्याचा पर्याय निवडतात. रेल्वे किंवा इतर वाहनांद्वारे लांबचा प्रवास करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे विमान प्रवास हा सुखर आणि लवकरात लवकर पोहोचवणारा असतो. पण आजकाल विमानात होणारे बिघाड आणि अपघात वाढल्यामुळे अनेकांना प्रवासामध्ये भीती वाटते. फ्लाय 91 एअरलाइन्सची फ्लाईट IC3401 सोबत असाच भयानक प्रकार घडला. तांत्रिक बिघाडामुळे पायलटला लँडिंग रद्द करावी लागली आणि विमान दीर्घकाळ आकाशातच घिरट्या घेत राहिलं. मिळालेल्या माहितीनुसार ही फ्लाईट दुपारी सुमारे 3 वाजता राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट, हैदराबादवरून निघाली होती आणि सायंकाळी 4:30 वाजता हुबळी एअरपोर्टवर लँड होणार होती. मात्र लँडिंगच्या अगोदरच विमानात तांत्रिक बिघाड झाला. परिस्थिती पाहता पायलटने तातडीने लँडिंग रद्द केले आणि विमान सुरक्षित उंचीवर ठेवले. त्यानंतर सुमारे 4 तास विमान हवेतच घिरट्या घेत राहिले. या दरम्यान ते मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा येथे आकाशात घिरट्या घालत होते. यामागे तांत्रिक समस्या समजून घेणे आणि इंधन नियंत्रित पद्धतीने कमी करणे हे उद्दिष्ट होते. प्रत्येक मिनिटागणिक प्रवाशांची अस्वस्थता वाढत होती. या दरम्यान विमानातील व्हिडिओही समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की अनेक प्रवासी घाबरून रडत ओरडत आहेत, तर काही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुमारे 4 तासांच्या प्रयत्नांनंतर शेवटी विमान डायव्हर्ट करून केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट, बंगळुरूवर नेले गेले, जिथे ते सायंकाळी सुमारे 7:30 वाजता सुरक्षित उतरले. लँडिंग झाल्यावर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. विमानातील वातावरण या काळात अत्यंत तणावपूर्ण होते. अनेक प्रवासी घाबरून प्रार्थना करू लागले, तर काही भावूक होऊन रडू लागले. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार प्रत्येकजण सुरक्षित उतरण्याच्या आशेने बसला होता आणि 4 तासांचा हा काळ एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. सध्या एअरलाइन्सकडून तांत्रिक बिघाडाची सखोल चौकशी सुरू आहे. मात्र वेळीच पायलटनी घेतलेल्या निर्णय आणि सावधपणामुळे मोठा अपघात टळला. तसेच सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले.